कसे आहात मुलांनो? आपण कालच्या लेक्चरमध्ये नवीन पॉईंट पाहिला, दॅट इज मोमेंटम. काय पाहिलं आपण कालच्या लेक्चरमध्ये? मोमेंटम. सगळ्यात अगोदर आपण पाहिलं की नेमकं मोमेंटम हे असतंय काय. मोमेंटम हे काहीच नसतंय. इट इज द प्रोडक्ट ऑफ, प्रोडक्ट मीन्स गुणाकार. मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी इज कॉल्ड ॲज मोमेंटम. ठीक आहे. त्यानंतर बघा, मोमेंटमचं युनिट पाहिलं. काय असतं मोमेंटमचं युनिट? मासचं युनिट किलोग्रॅम, वेलोसिटीचं युनिट मीटर पर सेकंद. किलोग्रॅम मीटर पर सेकंद हे कुणाचं युनिट असतं? मोमेंटमचं. त्यानंतर मोमेंटमचे डायमेन्शन्स कसे काढायचे ह्या गोष्टी पाहिल्या. ठीक आहे. आता बघा, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट पाहिला होता आपण कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. नेक्स्ट पॉईंट पाहिला आपण कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. आता बघा, कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम हे नेमकं असतंय काय? सगळ्यात अगोदर कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम हे काय असं वेगळं काहीच नसतं. हे असतं तुमचं जेवढं इनिशियल मोमेंटम असेल, तेवढंच तुमचं फायनल मोमेंटम असेल. काय म्हटलं मी? कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम हे असतं काय? इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम इफ देर इज नो एक्सटर्नल फोर्स. जर बाहेरून जर कुठलाच फोर्स लागला नसेल, जर तुमची सिस्टीम आयसोलेटेड असेल, बाहेरून कुठलाच फोर्स लागला नसेल, तर तुमचं जेवढं इनिशियल मोमेंटम असतं तेवढंच तुमचं फायनल मोमेंटम असतं. नीटमधले जेवढे काही मोमेंटमवरचे प्रॉब्लेम्स असतील, कोलिजनवरचे असू द्या, मोमेंटमवरचे असू द्या, सगळेच्या सगळे प्रॉब्लेम्स हे कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम यूज करूनच सॉल्व्ह करावं लागतात. लक्षात, ह्या दोन गोष्टी कालच्या लेक्चर्समधल्या महत्त्वाच्या होत्या. मोमेंटम मीन्स मास इंटू वेलोसिटी, आणि नेक्स्ट कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम मीन्स इनिशियल मोमेंटम जेवढं असेल तेवढंच तुमचं फायनल मोमेंटम असेल. ठीक आहे. आता ह्यानंतर नीटमध्ये जेवढे काही एक्झाम्पल्स आलेत, तेवढे एक्झाम्पल्स एक 4 ते 5 एक्झाम्पल्स 45 मिनिट्समध्ये जेवढे एक्झाम्पल्स होतील तेवढे सगळे एक्झाम्पल मी सॉल्व करून देईल. फर्स्ट बेसिक एक्झाम्पल्स घेईल, त्यानंतर स्टार्ट करेल मी डायरेक्टली नीटमधले प्रिव्हियस एक्झाम्पल्स. ठीक आहे. फर्स्ट एक्झाम्पल टाका आता. अ बॉल विथ वेलोसिटी. एक्झाम्पल फर्स्ट. अ बॉल विथ वेलोसिटी 20 मीटर पर सेकंड. एक बॉल आहे, त्या बॉलची वेलोसिटी किती आहे? 20 मीटर पर सेकंड. ब्रेक इंटू 2 मासेस. हा बॉल ब्रेक झालाय 2 मासेसमध्ये. ब्रेक इंटू 2 मासेस इन द रेशो ऑफ 1m and 2m. हा 1m आणि दुसरा 2m मध्ये. 2m वेलोसिटी ऑफ सेकंड बॉल इज 30 मीटर पर सेकंड. जो सेकंड बॉल आहे त्या सेकंड बॉलची वेलोसिटी किती आहे? 30 मीटर पर सेकंड. फाइंड वेलोसिटी ऑफ फर्स्ट बॉल. ह्या बॉलची वेलोसिटी काढायची. ठीक आहे. क्वेश्चन बघा. अ बॉल विथ वेलोसिटी 20 मीटर पर सेकंड. एक बॉल आहे, त्याची वेलोसिटी 20 मीटर पर सेकंद आहे. ब्रेक्स इंटू 2 मासेस. 2 मासेसमध्ये ब्रेक झालाय. इन द रेशो ऑफ 1m and 2m. ठीक आहे. वेलोसिटी ऑफ सेकंड बॉल, जो दुसरा बॉल आहे त्याची वेलोसिटी इज 30 मीटर पर सेकंड. फाइंड वेलोसिटी ऑफ फर्स्ट बॉल. पहिल्या बॉलची वेलोसिटी काढायची. ठीक आहे. आता बघा, 2 मासमध्ये जर ब्रेक झाला असेल, ह्याचं मास किती आहे? 1m आहे. ह्याचं मास किती आहे? 2m आहे. याचा अर्थ तुमचा ओरिजिनल जो बॉल होता त्याचं मास किती असेल? 3m असेल. 3mचा बॉल आहे, तो 20 मीटर पर सेकंद मूव्ह व्हायला लागलाय. पुढे जाऊन तो ब्रेक झालाय 2 मासेसमध्ये. एक मास आहे 1m, दुसरा आहे 2m. 2m ची वेलोसिटी आहे 30 मीटर पर सेकंड. ठीक आहे.
आता बघा ह्याच्यामध्ये एक्सटर्नल फोर्स तुमचा कुठे लागला आहे का? नाही लागला. एक्सटर्नल फोर्स काय म्हटलं आहे का की ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, नॉर्मल फोर्स आहे, असं काहीच बोललं नाही आहे. म्हणजे तुमचा एक्सटर्नल फोर्स 0 आहे. इफ एफ एक्सटर्नल इज इक्वल टू 0, जर एक्सटर्नल फोर्स 0 असेल then according to conservation of momentum, then according to conservation of momentum आपण काय म्हणतो? इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम. इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम. जर बाकीचे कुठलेच फोर्स प्रेझेंट नसतील, ग्रॅव्हिटेशन नाही ना, स्प्रिंग नाही ना, काही नाही आहे, बाकी कुठलेच फोर्स प्रेझेंट नसतील तरच तुम्ही कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम लावू शकता, अदरवाईज नाही लावू शकत. ठीक आहे. आता बघा इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम. इनिशियल मोमेंटम मी कसं काढणार? ह्या बॉलसाठी काढणार. फायनल मोमेंटम मी कुणासाठी काढणार? ह्या 2 बॉलसाठी काढणार. ठीक आहे. इनिशियल मोमेंटम ह्या बॉलसाठी आणि फायनल मोमेंटम ह्या 2 बॉलसाठी. बॉल ब्रेक झाले ना थोड्या वेळानं. ठीक आहे. आता बघा इनिशियल मोमेंटम काढताना, फायनल मोमेंटम काढताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर तुम्ही ह्या डायरेक्शनमधल्या वेलोसिटी जर प्लस घेतल्या तर ह्या डायरेक्शनमधल्या सगळ्या वेलोसिटी मायनस घ्यायच्या. हे तुमच्या मनावर की तुम्हाला ह्या डायरेक्शनमधला प्लस घ्यायचा असेल तर प्लस घ्या, मायनस घ्यायचं असेल तर मायनस घ्या. ठीक आहे. ह्या डायरेक्शनमधल्या सगळ्या वेलोसिटी प्लस घ्यायच्या, ह्या डायरेक्शनमधल्या सगळ्या वेलोसिटी मायनस घ्यायच्या. ठीक आहे. आता बघा इनिशियल मोमेंटम ह्या बॉलसाठी काय असेल? मास इंटू व्हेलॉसिटी. ठीक आहे. मास किती आहे बघा आता? मास 3m इंटू व्हेलॉसिटी किती आहे? 20 इज इक्वल टू. आता ह्या 2 बॉलसाठी फायनल मोमेंटम, मी कसं लिहितो बघा आता? मास, पहिल्या बॉलचं मास किती आहे? 1m इंटू व्हेलॉसिटी, जेवढे काय व्हेलॉसिटी ह्या डायरेक्शनमध्ये असतील त्या प्लस घ्यायच्या. ठीक आहे. व्हेलॉसिटी माहिती आहे का? नाही माहिती आहे, मी v कन्सिडर केली. प्लस दुसरा बॉल, ह्या बॉलचं मोमेंटम झालं. आता ह्या बॉलचं मोमेंटम, मास किती आहे त्याचं? 2m. त्यानंतर इंटू व्हेलॉसिटी किती आहे त्याची? 30. लक्षात? मास इंटू व्हेलॉसिटी, पहिल्यांदा ह्या बॉलचं मोमेंटम घेतलं, त्यानंतर मी फायनल मोमेंटम ह्या 2 बॉलचं घेतलं. ठीक आहे. मास इंटू व्हेलॉसिटी, मला ही व्हेलॉसिटी काढायची. ठीक आहे. आता हे किती येतं बघा? 3 इंटू 60 m इज इक्वल टू mv. ठीक आहे. प्लस हे 3 3 6 60 m. त्यानंतर हे 60m इकडे गेलं, 60m मायनस 60m इज इक्वल टू mv. हे किती झालं? 0 इज इक्वल टू mv, म्हणजेच v इज इक्वल टू काय आलं तुमचं? 0. याचा अर्थ हा बॉल 3mचा बॉल 2 मध्ये ब्रेक झाल्यानंतर हा जो 1mचा बॉल आहे ना त्याची व्हेलॉसिटी 0 आहे. याचा अर्थ तो बॉल कशामध्ये गेला? रेस्टमध्ये. तुमची व्हेलॉसिटी 0 आली तर समजायचे तो बॉल रेस्टमध्ये गेला म्हणजे हा बॉल फुटल्यानंतर एक बॉल जो 2m मासवाला आहे तो 30 मीटर पर सेकंडने पळाला, परंतु 1m वाला बॉल हा रेस्टमध्ये पडला. लक्षात? प्रॉब्लेम लिहून घ्या. हा तुमचा फर्स्ट बेसिक प्रॉब्लेम घेतला आहे मी. ह्यानंतर डायरेक्ट मी नीटमधले प्रॉब्लेम स्टार्ट करेल. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, इनिशियल मोमेंटम जेवढं असेल तेवढं फायनल मोमेंटम असायलाच पाहिजे. इनिशियल मोमेंटम 4 असेल ना, फायनल पण 4च असायला पाहिजे. इनिशियल 0 असेल ना तर फायनल पण 0च असायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमचं इनिशियल मोमेंटम 0 आहे ना तर तुमचं फायनल मोमेंटम पण 0च असायला पाहिजे. कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटमचा अर्थच तो असतो, जेवढं इनिशियल असेल ना तेवढं फायनल. ठीक आहे. इनिशियल जेवढं असेल ना तेवढं फायनल. इथं बघा आता मला सांगा, ही टर्म पूर्ण 0 आली, ह्याचं दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येतं? 60m.
इजिकल टू ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येतं 60m. इनिशियल मोमेंटम किती होतं तुमचं 60m. फायनल मोमेंटम किती आलं 60m. आलं लक्षात. इनिशियल जेवढं असेल तेवढंच फायनल असणार. त्याला म्हणायचं कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. ठीक आहे. आता नेक्स्ट टाका प्रॉब्लेम नंबर 47 DPP मधला. स्क्रीनवरती तुम्हाला प्रॉब्लेम दिसल, परंतु जेवढे काही DPP दिल्यात तुम्हाला लॉज ऑफ मोशनवरती त्यामध्ये 47, जर DPP मध्ये 47चा प्रॉब्लेम नसेल तर वर्क पॉवर एनर्जी हा जो चॅप्टर आहे त्याचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर मी दिले नाहीत. ठीक आहे. त्याच्यामध्ये 47 नंबरचा प्रॉब्लेम असेल. ठीक आहे. प्रॉब्लेम लिहून घ्या. अँड एक्सप्लोजन 47 नंबरचा प्रॉब्लेम आहे. वर्क पॉवर एनर्जी जो चॅप्टर आहे प्रिव्हियस इयरच्या बुकमध्ये त्याच्यामध्ये 47 नंबरचा प्रॉब्लेम आहे. अँड एक्सप्लोजन ब्रेक अ रॉक. एक रॉक आहे. ब्रेक रॉक इनटू 3 पार्ट्स. एक रॉक आहे. रॉक मीन्स दगड. एक्सप्लोजन अ ब्रेक रॉक इनटू 3 पार्ट्स इन अ हॉरिझॉन्टल प्लेन. हॉरिझॉन्टल प्लेन. हॉरिझॉन्टल प्लेन म्हणजे काय नाही, हा बोर्ड म्हणजे काय हॉरिझॉन्टल प्लेन. ठीक आहे. हा बोर्ड म्हणजे काय हॉरिझॉन्टल प्लेन. किंवा हे असं जर ह्याच्या खालचं जर पकडलं तुम्ही पूर्ण असं XY हे म्हणजे असं हॉरिझॉन्टल प्लेन. ठीक आहे. ह्याच्यावरती असा तो बॉल होता, तो 3 मध्ये ब्रेक झाला आहे, फुटला आहे तो. ब्रेक इंटू 3 हॉरिझॉन्टल प्लेन इफ 2 ऑफ देम तिघामध्ये फुटला आहे, 3 तुकड्यामध्ये फुटला आहे. इफ 2 ऑफ देम गो ऑफ ॲट राईट अँगल टू इच अदर. 2 तुकडे एकमेकापासून राईट अँगल ट्रायंगलमध्ये गेलेत. राईट अँगल टू इच अदर. द फर्स्ट पार्ट ऑफ मास 1 kg मूव विथ स्पीड ऑफ 12 मीटर पर सेकंड. पहिला जो पार्ट आहे सपोज करा त्याचं मास आहे 1 kg. 1 kg moves with speed of 12 meter per second. 12 meter per second. And the second part of mass 2 kg. दूसरा पार्ट त्याचं मास किती आहे 2 kg. moves with speed of 8 meter per second. ह्याची स्पीड किती आहे 8 मीटर पर सेकंड. ह्याचे 3 पार्ट झालेत, त्यापैकी 2 पार्ट एकमेकाशी राईट अँगल ट्रायंगलमध्ये मूव्ह झालेत. हा रॉक फुटलाय, फुटल्यानंतर त्याचे 3 पार्ट झालेत, त्यापैकी 2 पार्ट एक 1 kgचा एक 2 kgचा एकमेकाशी राईट अँगल ट्रायंगलमध्ये मूव्ह झाले. मग हे इकडे जाऊन पडलाय, हा इकडे जाऊन पडायला लागलाय. ठीक आहे. ह्याचं 2 kg मास आहे, स्पीड एवढी आहे. ह्याचं 1 kg मास आहे, स्पीड एवढी आहे मीटर पर सेकंड. अँड सेकंड पार्ट ऑफ 2 kg मूव विथ स्पीड ऑफ 8 मीटर पर सेकंड इफ थर्ड पार्ट फ्लाइज ऑफ विथ स्पीड ऑफ. सपोज करा तिसरा पार्ट सपोज करा असं गेला असेल. सपोज मला माहित नाही कुठे गेलाय तो, सपोज तो असा गेला असेल. ठीक आहे. इफ थर्ड पार्ट फ्लाइज ऑफ विथ स्पीड 4 मीटर पर सेकंड. याची स्पीड किती म्हटली 4 मीटर पर सेकंड. देन इट्स मास इज. ह्याचं मास सांगा म्हणते, ह्याचं मास काढा, ह्याचं मास काढा म्हणते. हे एक्सप्लोजन झालंय. एक्सप्लोजन म्हणजे उडालंय. ठीक आहे. हा आहे नीट 2013चा प्रॉब्लेम. नीट 2030. झालं. ठीक आहे. आता मी सॉल्व करतो. काय आहे बघा, एक रॉक आहे, दगड आहे. थोड्या वेळाने ते 3 पार्टमध्ये ब्रेक झालाय.
दोन पार्ट एकमेकाशी राईट अँगल ट्रायंगलमध्ये उडालेत. 1 kgचा स्पीड आहे 12 मीटर पर सेकंद, 2 kgचा स्पीड आहे 8 मीटर पर सेकंद, आणि जो तिसरा पार्ट आहे ज्याचं मास तुम्हाला काढायचं आहे त्याची वेलोसिटी किती आहे 4 मीटर पर सेकंद. आता बघा एक्सटर्नल फोर्स आहे का इथं कुठं? एक्सटर्नल फोर्स आहे का कुठं? कुठंच नाही आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही लॉज ऑफ कॉन्झर्वेशन लावू शकतात. ॲप्लाय किंवा असं लिहा इफ एफ एक्सटर्नल इज इक्वल टू 0 देन ॲप्लाय लॉज ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. लॉज ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. ठीक आहे, मग लॉज ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम काय म्हणतं? जेवढं तुमचं इनिशियल मोमेंटम असेल तेवढं तुमचं फायनल मोमेंटम असायला पाहिजे. जेवढं तुमचं इनिशियल मोमेंटम असेल तेवढं तुमचं फायनल मोमेंटम असायला पाहिजे. ठीक आहे, आता बघा इनिशियल मोमेंटम म्हणजे ह्या रॉकचं इनिशियल मोमेंटम. सपोज करा ह्याचं मास आहे एम. ठीक आहे, आता बघा ब्लॉक रेस्टमध्ये आहे का बघा अगोदर. अ एक्सप्लोजन ब्रेक अ रॉक इंटू 3 पार्ट्स इन हॉरिझॉन्टल प्लेन. एक रॉक आहे, सपोज करा त्याचा मास एम आहे. ठीक आहे, आता रॉक काय हवेमध्ये उडत बिडत नसते, जागेवरती बसलेलाच असतो तो. ठीक आहे, मग याचा अर्थ हा कसा आहे, तो रेस्टमध्ये आहे. ठीक आहे, दगड रेस्टमध्येच असतो कधी पण. ठीक आहे, सपोज करा त्याचा मास एम आहे, हा रेस्टमध्ये आहे, याचा अर्थ ह्याची वेलोसिटी किती आहे 0. ठीक आहे, आता ह्याचा मी इनिशियल मोमेंटम लिहितो. इनिशियल मोमेंटम मी कसं लिहिणार? मास इंटू वेलोसिटी इज इक्वल टू मास इंटू वेलोसिटी. 0च येणार आहे, परंतु लिहायचं म्हणून मी लिहित आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा आता मी फायनल मोमेंटम ह्या 3 ब्लॉकसाठी किंवा ह्या 3 दगडांसाठी मी फायनल मोमेंटम कसं काढतो बघा. आता ती गोष्ट महत्त्वाची आहे. आता सगळ्यात अगोदर मला सांगा इथं तुमचं इनिशियल मोमेंटम किती येणार आहे? 0 येणार आहे. इनिशियल मोमेंटम तुमचं 0 येणार आहे. का 0 येणार आहे? कारण तुमची वेलोसिटी 0 आहे, त्यामुळे तुमचं इनिशियल मोमेंटम 0च येणार आहे. ठीक आहे, आता बघा फायनल मोमेंटम मी कसं काढतो. मला सांगा तुमचं जर इनिशियल मोमेंटम 0 येणार असेल तर तुमचं फायनल मोमेंटम पण 0 असायला पाहिजे. इनिशियल मोमेंटम जर तुमचं 0 असेल तर तुमचं फायनल मोमेंटम पण 0 यायला पाहिजे. ठीक आहे, सगळ्यात अगोदर मी काय करतो, ह्याचं मोमेंटम काढतो. मी सपोज करा मी ह्याचं मोमेंटम काढतो, ह्याला मी P1 नाव देतो. हे जे आहे 1 kg त्याचं मोमेंटम काढतो. कसं येईल ह्याचं मोमेंटम? मास इंटू वेलोसिटी. किती झालं याचं मोमेंटम? 12. ठीक आहे, त्यानंतर 2 kg आणि 8 मीटर पर सेकंद यांचं मोमेंटम, मास इंटू वेलोसिटी यांचं मोमेंटम किती येईल? सपोज करा मी ह्याला P2 नाव देतो. P2 इज इक्वल टू मास किती आहे 2 इंटू 8 म्हणजे हे झालं तुमचं 60. ठीक आहे, आता हे P1 12 आहे, हे P2 16 आहे. ह्या दोघाचं रिझल्टंट मोमेंटम हे इथं असेल. ह्या दोघाचं रिझल्टंट मोमेंटम मध्ये असेल. तुम्हाला मी वेक्टर शिकवताना सांगितलं होतं. सपोज करा हे असेल तुमचं Vx वेलोसिटी, ही असेल तुमची Vy वेलोसिटी. ह्या दोघांची रिझल्टंट वेलोसिटी दोघांच्या मध्ये असेल V. ठीक आहे, तसं 1 kg 12 मीटर पर सेकंद ह्यांचं मोमेंटम 12 इकडं आहे आणि 2 kg आणि 8 मीटर पर सेकंद ह्यांचं मोमेंटम इकडं आहे. ह्या दोघांचं रिझल्टंट मोमेंटम इथं असेल. ठीक आहे, तर रिझल्टंट मोमेंटम किती येतं बघा. ह्यांचं रिझल्टंट मोमेंटम P रिझल्टंट मी असं लिहितो इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये. बरोबर आहे, ह्याचं आपण रिझल्टंट व्हॅल्यू कशी काढायची? V इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये Vx स्क्वेअर प्लस Vy स्क्वेअर. ठीक आहे, वेक्टर शिकवताना तुम्हाला मी शिकवलं आहे, हा Vx असेल Vy असेल, ह्यांचा रिझल्टंट वेक्टर म्हणजे V कसं काढायचं? Vx स्क्वेअर प्लस Vy स्क्वेअर. तसं ह्याच्यामध्ये मी काय करेल? P1 स्क्वेअर प्लस P2 स्क्वेअर. काय येतं बघा मग? P रिझल्टंट इज इक्वल टू P1 स्क्वेअर किती आहे? 12चा स्क्वेअर प्लस P2 स्क्वेअर म्हणजे किती आहे? 16चा स्क्वेअर. म्हणजे P रिझल्टंट तुमचा किती येतो बघा? 12चा 144, 16चा 256 म्हणजे हे येतं तुमचं 400.
म्हणजे हे येते तुमचं 20 मीटर पर सेकंद. ठीक आहे. लक्षात, ह्या दोघांचा रिझल्ट मोमेंटम किती यायला लागला आहे? 20 मीटर पर सेकंद. ठीक आहे. आता मला सांगा, तुमचं जर इनिशियल मोमेंटम 0 असेल, इनिशियल मोमेंटम जर 0 असेल तर तुमचं फायनल मोमेंटम पण 0च असायला पाहिजे. ठीक आहे. आता हे दोघं तर गेले, आता ह्या दोघांना तर कन्सिडर करायचं नाही, कारण ह्या दोघांचा रिझल्ट मी इथं घेतला आहे. ठीक आहे. आता हे मोमेंटम किती आहे तुमचं? सपोज करा हे आहे तुमचं 20, हे आहे तुमचं मोमेंटम 20. ठीक आहे. आता त्यानंतर मला सांगा, हे जर 20 असेल तर ह्याच्या अपोजिटमध्ये जी काही गोष्ट येईल, ह्याच्या अपोजिटमध्ये जी काही गोष्ट येईल, ह्याच्या अपोजिटमध्ये जे काही मोमेंटम असेल ते मला ह्याच्यामधून मायनस करावं लागेल. ठीक आहे. तर किती काय येऊ ना, ह्याच्या अपोजिटमध्ये किती आहे? मास. ह्याचं मोमेंटम सपोज करा, ह्याचं मास m आहे, ह्याची व्हेलॉसिटी 4 आहे. ठीक आहे. इकडे किती आहे? 20 आहे. ठीक आहे. ह्याच्या अपोजिटमध्ये जी काही गोष्ट असेल ती मला मायनस करावं लागेल. मी जर सपोज करा, मी म्हटलं की नाही मला प्लस करायची, मग 0 येईल का तुमचं इकडचं? इकडची व्हॅल्यू इकडची व्हॅल्यू यायला पाहिजे. ठीक आहे. इकडची जर 0 असेल ना तर इकडची पण 0 यायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यामुळे मला इथं काय घ्यावं लागतं? मायनस. इथं काय घ्यायचं मी? मायनस. ठीक आहे. 20 मायनस m इंटू 4. मग हे किती येतं बघा? 20 मायनस 4m. ठीक आहे. त्यानंतर 0 इज इक्वल टू 20 मायनस 4m. सॉरी, हे इकडे घेऊन या. आता हे झालं इकडं 4m, म्हणजे m इज इक्वल टू किती येतं? हे 5 kg. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जर इथलं मोमेंटम 0 येत असेल ना तर उजव्या साईडचं मोमेंटम पण 0च यायला पाहिजे. ठीक आहे. इकडचं मोमेंटम 0 येत आहे ना तर इकडच्या साईडचं मोमेंटम 0च यायला पाहिजे. म्हणजे इथं जर तुमचं 20 असेल ना, त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये 20 लावावं लागेल, किंवा 20 इथं 20 येईल ना तुमचं, त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये 20 लावावं लागेल, तरच तुमची ही व्हॅल्यू 0 येईल ना. ठीक आहे. हे झालं नीट 2013चा प्रॉब्लेम. आता ह्याला सॉल्व्ह करायचं असेल तर खूप कॉम्प्लिकेटेड वेमध्ये पण सॉल्व्ह करता आलं असतं, परंतु हे लॉजिक वापरून सॉल्व्ह करायचं की इनिशियल मोमेंटम जर तुमचं 0 असेल ना तर तुमचं फायनल मोमेंटम पण 0च असायला पाहिजे. मग इकडची व्हॅल्यू 0 आणण्यासाठी काय करावं लागतं? हे 20 आहे ना, ह्याच्या अपोजिटमध्ये लावावं लागणार आहे, ह्याच्या अपोजिटमध्ये 20 लावावं लागणार आहे. ठीक आहे. म्हणून मी काय केलं? मायनस 4m मास इंटू व्हेलॉसिटी. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम टाका आता. अ बॉम्ब ऑफ मास 1 kg. एक बॉम्ब आहे. अ बॉम्ब ऑफ मास 1 kg थ्रोन वर्टिकली. एक बॉम्ब आहे, तो वर फेकलाय वर्टिकली, थ्रोन वर्टिकली अपवर्ड्स with a speed of 100 मीटर पर सेकंद. 100 मीटर पर सेकंद. 57 नंबरचा प्रॉब्लेम आहे वर्क एनर्जी पॉवरमध्ये. हा आला आहे नीट 2000ला. ठीक आहे. अ बॉम्ब ऑफ मास 1 kg. एक बॉम्ब आहे, त्या बॉम्बचं मास किती आहे? 1 kg. आणि पहिला प्रॉब्लेम कधीच पटकन लक्षात येत नसतो, 2-3 प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतरच लक्षात येत असतात. पहिल्या प्रॉब्लेमला सगळं लक्षात येईल असं कधीच नसतं. अ बॉम्ब ऑफ मास 1 kg थ्रोन वर्टिकली विथ स्पीड ऑफ 100 मीटर पर सेकंद. एक बॉम्ब आहे, वर फेकलाय, किती स्पीडनं? 100 मीटर पर सेकंदनं. आफ्टर 5 सेकंद, 5 सेकंदानंतर, आफ्टर 5 सेकंद, ह्याला आता जरा नीटला कट करून टाकतो मी. 5 सेकंदानंतर, t इज इक्वल टू 5 सेकंदानंतर, आफ्टर 5 सेकंद इट एक्सप्लोड्स, म्हणजे फुटलाय, इंटू 2 फ्रॅगमेंट्स.
5 सेकंदानंतर तो फुटला आहे, वर फेकला, 5 सेकंदानंतर तो फुटला. एक्सप्लोड इंटू 2 फ्रॅगमेंट्स, वन फुल स्टॉप, 1 फ्रॅगमेंट ऑफ मास 400 ग्रॅम. एक फ्रॅगमेंट 2 मध्ये फुटला आहे, त्यापैकी एक फ्रॅगमेंट, 1 फ्रॅगमेंट ऑफ मास 400 ग्रॅम इज फाउंड टू डाऊन. एक फ्रॅगमेंट खाली यायला लागलाय, इज फाउंड टू डाऊन विथ अ स्पीड ऑफ 20 मीटर पर सेकंद. एक तुकडा खाली यायला लागलाय, किती स्पीडनं? 25 मीटर पर सेकंदनं. व्हॉट विल हॅपन टू सेकंड फ्रॅगमेंट जस्ट आफ्टर एक्सप्लोजन. हा जो सेकंड फ्रॅगमेंट आहे त्याचं काय होईल? सेकंड फ्रॅगमेंट, सपोज करा सेकंड फ्रॅगमेंट वर जायला लागलाय, सपोज करा, ठीक आहे, सपोज करा सेकंड फ्रॅगमेंट वर जायला लागलाय, कोणत्या स्पीडनं? व्ही डॅश स्पीडनं. सेकंड फ्रॅगमेंट वर जायला लागलाय व्ही डॅश स्पीडनं, ठीक आहे. त्यानंतर जो पहिला फ्रॅगमेंट आहे जो खाली यायला लागलाय त्याचं मास किती दिले त्यांनी? 400 ग्रॅम. आणखी एकदा क्वेश्चन बघा. अ बॉम्ब ऑफ मास 1 kg is thrown vertically upwards with speed of 100 मीटर पर सेकंद. एक बॉम्ब आहे त्याला मी वर फेकलंय, किती स्पीडनं? 100 मीटर पर सेकंदनं. आफ्टर 5 सेकंद, 5 सेकंदानंतर, वर फेकल्यानंतर 5 सेकंदानंतर इट एक्सप्लोड्स इंटू 2 फ्रॅगमेंट. 2 फ्रॅगमेंटमध्ये फुटला, ठीक आहे. इट एक्सप्लोड इन 2 फ्रॅगमेंट, 1 फ्रॅगमेंट ऑफ मास 400 ग्रॅम. एक फ्रॅगमेंट की ज्याचं मास 400 ग्रॅम आहे, इज फाउंड टू बी गो डाऊनवर्ड. तो खाली यायला लागला विथ स्पीड ऑफ 25 मीटर पर सेकंद. व्हॉट विल बी हॅपन? व्हॉट विल बी हॅपन टू सेकंड फ्रॅगमेंट जस्ट आफ्टर एक्सप्लोजन. सेकंड फ्रॅगमेंटचं काय होईल? म्हणजे त्याची वेलॉसिटी किती असेल, त्याचं मास तर तुम्हाला माहितीच आहे, त्याची वेलॉसिटी किती असेल ते काढायचं आहे, ठीक आहे. मास किती असेल ते काय सांगताल तुम्ही? मास किती असेल त्याचं? मास किती असेल बघा, मला सांगा. हा 1 kgचा आहे, हा वर फेकलाय, इथं गेल्यानंतर तो फुटला, एक तुकडा खाली यायला लागलाय, त्याचा मास किती दिलं त्यांनी? 400 ग्रॅम. म्हणजेच ह्या जो सेकंड तुकडा आहे त्याचं मास किती असणार आहे? 600 ग्रॅम. बरोबर आहे. 400 ग्रॅम आणि 600 ग्रॅम 1 किलो होत आहे ना. 1000 ग्रॅम इज इक्वल टू 1 किलो असतं. खाली येणारा जर 400 ग्रॅम असेल तर वर जाणारा, सपोज वर जायला लागलाय, सपोज म्हटलंय मी आणखी कन्फर्म नाही आहे की तो वर जायला खाली यायला लागलाय, मी कन्सिडर केलंय की तो वर जायला लागलाय म्हणून, ठीक आहे. सपोज करा त्याचा मास आहे, सपोज नाही होणार आता, हे 400 ग्रॅम आहे, वर जाणारा किती असेल? 600 ग्रॅम असेल, ठीक आहे. त्याची स्पीड किती आहे? व्ही डॅश आहे. तर आपल्याला काय काढा म्हटलंय की जो सेकंड आहे त्याचं काय होईल ते काढा म्हटलंय. काय होईल काढा म्हणजे ऑप्शन आहेत की तो वर जाईल 100 मीटर पर सेकंदनं, तो खाली येईल 200 मीटर पर सेकंदनं, असे 4 ऑप्शन्स आहेत. ऑप्शन फक्त मी लिहिलं नाही आहे, ठीक आहे. आता बघा, सगळ्यात अगोदर एक्सटर्नल फोर्स आहे का? नाही आहे, किंवा हे प्रत्येक वेळेस बघायची गरज नाही आहे. मास वेलॉसिटी, मास वेलॉसिटी, मास वेलॉसिटी दिलं म्हटलं की मोमेंटम लावायचं म्हणजे लावायचं. मास वेलॉसिटी, मास वेलॉसिटी, मास वेलॉसिटी दिलं की मोमेंटम लावायचं म्हणजे लावायचं, ठीक आहे. आता बघा मी मोमेंटम कसं लावतो बघा. मला सांगा, तुम्ही मोमेंटम लावा म्हटलं की असं लावून टाकायचं नाही लगेच. इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम. इनिशियल मोमेंटम म्हणजे इथलं 1 kg इंटू 100 मीटर पर सेकंद, मासला आणि वेलॉसिटीला मल्टिप्लाय करा म्हणजे हे तुमचं झालं इनिशियल मोमेंटम, हे झालं तुमचं फुटलं की फायनल मोमेंटम. इथलं इनिशियल मोमेंटम नाही लावायचं. का नाही लावायचं मला सांगा. हा बॉम्ब तुम्ही वर फेकलाय, 5 सेकंदानंतर इथं गेल्यानंतर इथं जाऊन फुटलाय तो. 5 सेकंदात तो इथं असेल, इथं जाऊन फुटलाय, म्हणून इथली वेलॉसिटी आपल्याला फाइंड आउट करायला लागतं. हा बॉल वर फेकल्यानंतर 5 सेकंदानंतर इथं जाऊन, 5 सेकंदानंतर तो इथं असेल, 5 सेकंदानंतर त्याची वेलॉसिटी 100 मीटर पर सेकंद राहील का? नाही राहणार. हा वर गेल्यानंतर इथं त्याची वेलॉसिटी वेगळी असेल, ठीक आहे. हे इथलं तुमची जी वेलॉसिटी असेल, इथलं जे तुमचं मास असेल, हे तुमचं इनिशियल मोमेंटम असेल. 5 सेकंद का त्यांनी उगाच दिलं नाही आहे.
काहीतरी अर्थ आहे त्याचा 5 सेकंदचा. ठीक आहे. पोरं घेताना काय करतात, हे त्यांना लगेच समजतं इनिशियल मोमेंटम म्हणजे फायनल मोमेंटम. मास करा, वेलोसिटी मल्टिप्लाय करा, इथलं मास करा, इथलं वेलोसिटी मल्टिप्लाय करा, आन्सर काढा. तसं नाही आहे ते. वर गेल्यानंतर 5 सेकंदानंतर तो फुटला आहे. ठीक आहे. मला इथली वेलोसिटी काढावं लागेल त्याची. ठीक आहे. मग इथली काढायची असेल तर मला काय करावं लागेल बघा. आता कोणता यूज करू शकतो मी फॉर्म्युला बघा. इथली वेलोसिटी मला काढायची, 5 सेकंदानंतरची वेलोसिटी मला काढायची. ठीक आहे. टू फाइंड लिहाखाली टू फाइंड वेलोसिटी आफ्टर 5 सेकंड. टू फाइंड वेलोसिटी आफ्टर 5 सेकंड. टू फाइंड वेलोसिटी आफ्टर 5 सेकंड use equation of motion. इक्वेशन ऑफ मोशन 3 आहेत. ठीक आहे. त्यापैकी आता कोणतं यूज करायचं बघा. आता 3 कोणकोणते आहेत. v² = u² प्लस 2as. ठीक आहे. त्यानंतर v = u आणि पुढं VU80. ठीक आहे. आणखी तिसरं एक त्यापैकी मी हे यूज करू का, हे यूज करायचं कारण ह्याच्यामध्ये मला v माहिती आहे, u माहिती आहे. u म्हणजे तुमची इनिशियल वेलोसिटी माहिती आहे, मला फायनल वेलोसिटी काढायची आहे इथली. ॲक्सेलरेशन माहिती आहे. तुम्ही म्हणताल ॲक्सेलरेशन कुठे दिलं आहे, ग्रॅव्हिटी चालू आहे ना, ग्रॅव्हिटेशन ॲक्सेलरेशन असेल याच्यामध्ये, वर जायला खाली यायला आहे. म्हणजे ए म्हणजे तुमचं काय असेल g आणि टाईम तुम्ही त्याला दिलेला आहे. ठीक आहे. यूज इक्वेशन ऑफ मोशन v = u + at. आता मी ही ग्रॅव्हिटीसाठी लिहितो. ग्रॅव्हिटीसाठी लिहिताना तुम्हाला 100 वेळा सांगितलं आहे, ग्रॅव्हिटीसाठी इक्वेशन लिहिताना फक्त एच्या ऐवजी काय पुट करायचं असतं, -g पुट करायचं असतं. झालं. मला v काढायचं आहे, मला फायनल वेलोसिटी काढायची आहे. ह्या बॉम्बची 5 सेकंदानंतरची मला इथली वेलोसिटी काढायची आहे. ठीक आहे. मग काय लिहितो बघा मी, v = u म्हणजे तुमची इनिशियल वेलोसिटी, म्हणजे हे तुमचं u असेल. बॉम्ब वरी फेकताना तुमची वेलोसिटी कोणती असेल, 100 मीटर/सेकंद, म्हणजे ही तुमची इनिशियल वेलोसिटी असेल. हे किती असेल तुमचं 100 मायनस g किती असतं तुमचं 10. टाईम किती तुमचा 5 मीटर/सेकंद, म्हणजे तुमची वेलोसिटी 5 सेकंदानंतर त्या बॉम्बची वेलोसिटी किती असेल बघा. आता 100 मायनस 50 म्हणजे तुमची वेलोसिटी असेल 50 मीटर/सेकंद. बॉम्ब वर फेकल्यानंतर 5 सेकंदानंतर तुमच्या त्या बॉम्बची वेलोसिटी किती असेल 50 मीटर/सेकंद. ठीक आहे. इतकी वेलोसिटी तुमची काय असेल आता 50 मीटर/सेकंद. ठीक आहे. आता बघा लॉज ऑफ कन्झर्वेशन लावून टाका. आता लॉज ऑफ कन्झर्वेशन लावून टाका. इफ एक्सटर्नल = 0, जर एक्सटर्नल फोर्स नसेल तर इनिशियल मोमेंटम = फायनल मोमेंटम. ठीक आहे. इनिशियल मोमेंटम ह्या बॉम्बसाठी ह्याचं इनिशियल मोमेंटम किती असेल, हा बॉम्ब इथपर्यंत गेला म्हणजे ह्याचं वजन 1 kgचं 1 kgच राहणार ना, वजन तर चेंज होणार नाही ना. ठीक आहे. 1 kg इथली वेलोसिटी 5 सेकंदानंतर इथली वेलोसिटी किती असेल 50 मीटर/सेकंद. लावा इनिशियल मोमेंटम. मास किती आहे 1 इंटू वेलोसिटी किती आहे 50 = फायनल मोमेंटम. तो बॉम्ब फुटलाय. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये बघा फायनल मोमेंटम लावताना वरच्या वेलोसिटी सगळ्या प्लस घ्या, खालच्या वेलोसिटी सगळ्या मायनस घ्या. तुमच्या मनावर, वरचं मायनस घ्यायचं असेल तर मायनस घ्या, खालचं प्लस घ्यायचं असेल तर प्लस घ्या. तुमच्या मनावर काहीही करू शकतात. ठीक आहे. फायनल मोमेंटम बघा. आता हे मीटर/सेकंदमध्ये आहे, हे ग्रॅममध्ये आहे. ह्याला अगोदर मी किलोग्रॅममध्ये करतो. ठीक आहे. नाही तर मी ह्याला किलोग्रॅममध्ये किती येईल, ह्याचं किलोग्रॅममध्ये 0.4 किलोग्रॅम. कळतं ना. हे 400 त्याला 1000 डिवाइड केलं की ते कशामध्ये जातं, किलोग्रॅममध्ये जातं. ठीक आहे. आता फायनल मोमेंटम लिहिताना ह्या दोघांसाठी. ठीक आहे. आता बघा हा बॉल खाली यायला लागलाय. ठीक आहे. मग ह्या खाली येणाऱ्या बॉलसाठी मोमेंटम, मास किती त्यांचं 0.4 इंटू वेलोसिटी किती आहे
25, परंतु वेलॉसिटी कशी घ्यायची? निगेटिव्ह. खाली येणाऱ्या सगळ्या वेलॉसिटी निगेटिव्ह घ्यायच्या, म्हणून मी तर काय दिलं? मायनस. झालं त्याचं मोमेंटम. त्यानंतर वर जाणाऱ्या सगळ्या वेलॉसिटी प्लस घ्यायच्या. ठीक आहे. मग मास बघा, वर जाणाऱ्याचं किती असेल? 0.6 इंटू वर जाणाऱ्याची वेलॉसिटी. सपोज करा v डॅश आहे. ठीक आहे. वर जाणाऱ्याची वेलॉसिटी किती आहे? सपोज v डॅश आहे. मास किती आहे? 0.6. ह्याचं मास किलोग्रॅममध्ये किती येतं? 0.6. ठीक आहे. मग सॉल्व करा. आलं आन्सर तुमचं. 50 इजिकल टू हे किती येतं? 25/100, म्हणजे हे येतं तुमचं -10 प्लस 0.6 इंटू v डॅश. ठीक आहे. हे इकडे जाईल, म्हणजे किती होईल? 60. 0.6 इंटू v डॅश. ठीक आहे. v डॅश काढायचं आहे आपल्याला. v डॅश इजिकल टू 60 डिवाइड बाय 0.6, म्हणजे हे किती येतं बघा. आता पॉईंट तिकडे सरकवा. पॉईंट एक घराने पुढे सरकवायचा आहे, म्हणजे वरी 1 शून्य वाढवावं लागेल, म्हणजे खाली किती येईल? 6. ठीक आहे. म्हणजे v डॅश तुमची काय येईल? 100 मीटर पर सेकंड. आलं लक्षात? जो सेकंड फ्रेगमेंट आहे त्याची वेलॉसिटी 100 मीटर पर सेकंड. ठीक आहे. समजलं? सेकंड जो आहे त्याची वेलॉसिटी किती असेल? 100 मीटर पर सेकंड. हां, हे जर तुमचं मायनस आलं असतं ना, जर तुमची वेलॉसिटी जर मायनस आली असती तर काय कन्सिडर करायचं होतं? तो फ्रेगमेंट खाली यायला म्हणून कन्सिडर करावं लागेल. हे जर तुमचा आन्सर जर मायनस आला असतं तर फ्रेगमेंट तो खाली यायला हे कन्सिडर करावं लागलं असतं. ठीक आहे. मायनस आलं असतं तर, कारण खालच्या डायरेक्शनमध्ये सगळ्या वेलॉसिटी आपण कसे घ्यायला लागलो? मायनस घ्यायला लागलो. तो जर फ्रेगमेंट खाली यायला असत तर त्याची तुमची वेलॉसिटी काय आली असती? मायनस. ठीक आहे. तुमची प्लस आली, याचा अर्थ तुम्ही जे कन्सिडर केला होता की तो वर जायला म्हणून, ते बरोबर आहे. लक्षात? हा होता नीट 2013चा प्रॉब्लेम. आता शेवटचा प्रॉब्लेम टाका. आजचा शेवटचा प्रॉब्लेम. अ मॉलिक्युल्स ऑफ हा 59 नंबरचा प्रॉब्लेम आहे. नीट 1997ला विचारलाय. 1997. अ मॉलिक्युल्स ऑफ मास m. एक मॉलिक्यूल आहे. मॉलिक्यूल आता केमिस्ट्री शिकायला लागलं त्यामुळे मॉलिक्यूल फिलिक्यूल कळतं आता. अ मॉलिक्यूल ऑफ मास m. एक मॉलिक्यूल आहे, त्या मॉलिक्यूलचं मास किती आहे? m आहे. ऑफ अ आयडियल गॅस आहे. आयडियल गॅस कोलाइड्स विथ अ वॉल. कोलाइड्स विथ अ वॉल ऑफ a vessel with velocity v. एक मॉलिक्यूल आहे, तो कोलाइड झाला आहे कुणासोबत? वेसलच्या वॉल सोबत. वेसल कळतं ना आता? वेसल विथ वेलॉसिटी v and return back with velocity with the same velocity. The change in linear momentum of molecule is. The change in linear momentum of molecule is. Change in linear momentum. Linear म्हणजे सरळ, असं काही वेगळं नाही आहे. The change in linear momentum of molecule is. क्वेश्चन आणखी एकदा वाचतो. A molecule of mass m of ideal gas collides with the wall of vessel with velocity v and return back with the same velocity.
द चेंज इन लिनियर मोमेंटम ऑफ मॉलिक्यूल. काय म्हटले बघा, एक वेसल आहे, वेसल म्हणजे भांडं, ठीक आहे, त्याच्यामध्ये एक गॅसचा मॉलिक्यूल आहे. भांडं मी बंद करतो नाही ते मॉलिक्यूल उडून जायचं. एक मॉलिक्यूल आहे एका वेसलमध्ये, तो मॉलिक्यूल व्ही वेलॉसिटीनं जाऊन त्या वेसलच्या वॉलवरती आदळला आहे आणि आदळून पुन्हा वापस आलाय, सेम वेलॉसिटीनं आदळून वापस आलाय. जाताना असा गेला, येताना असा आलाय, सेम वेलॉसिटीनं वापस आलाय. वेलॉसिटी चेंज झाली का त्याची? नाही झाली. ठीक आहे, मग काय काढा म्हटलंय बघा, द चेंज इन लिनियर मोमेंटम ऑफ मॉलिक्यूल काढा म्हटलंय. द चेंज इन लिनियर मोमेंटम, द चेंज इन लिनियर मोमेंटम, चेंज इन लिनियर मोमेंटम काढा म्हटलं. ठीक आहे, द चेंज इन लिनियर मोमेंटम, चेंज आपण कशाने दाखवतो? डेलनं. ठीक आहे, चेंज इन लिनियर मोमेंटम डेल पी काढा म्हटलंय. ठीक आहे, आता चेंज इन मोमेंटम म्हणजे काय काढा म्हणतंय? इथून जाऊन इथं जाऊन आदळला, तो आदळले, इथून निघाला तो त्या वॉलवरती जाऊन आदळला. ठीक आहे, आदळल्यानंतर तो पुन्हा वापस यायला लागलाय. ठीक आहे, जाताना त्याचं मोमेंटम, सपोज करा ते तुमचं इनिशियल मोमेंटम असेल, जाताना मास इंटू व्हेलॉसिटी जे काही मोमेंटम असेल ते तुमचं इनिशियल मोमेंटम असेल. आदळल्यानंतर आदळून वापस यायला लागलाय, हे तुमचं असेल फायनल मोमेंटम. हे तुमचं काय असेल? फायनल मोमेंटम. ठीक आहे, तुम्हाला काय काढायचं आहे? चेंज इन मोमेंटम म्हणजे इनिशियल मोमेंटम मायनस फायनल मोमेंटम काढायचं आहे, किंवा फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम काढायचं आहे. चेंज इन मोमेंटम काढायचं आहे म्हणजे तुम्हाला काय काढायचं आहे? इनिशियल मोमेंटम मायनस फायनल मोमेंटम. मॉडमध्ये लिहा, चेंज इन मोमेंटम म्हणजे इनिशियल मोमेंटम मायनस फायनल मोमेंटम. ठीक आहे, सेम तेच यूज करायचं आहे. इनिशियल मोमेंटम कसं काढणार? जेवढ्या काही वेलॉसिटी ह्या डायरेक्शनमध्ये असतील त्याला प्लस कन्सिडर करा, जेवढ्या काही वेलॉसिटी ह्या डायरेक्शनमध्ये असतील त्याला मायनस कन्सिडर करा. जेवढे काही वेलॉसिटी ह्या डायरेक्शनमध्ये असेल त्याला प्लस कन्सिडर करा, जेवढे काही एवढे वेलॉसिटी ह्या डायरेक्शनमध्ये असेल त्याला मायनस कन्सिडर करा. ठीक आहे, मग चेंज इन मोमेंटम डेल पी इज इक्वल टू इनिशियल मोमेंटम म्हणजे इकडे जातानाचं मोमेंटम हे तुमचं इनिशियल असेल, आदळून वापस येतानाचं मोमेंटम हे तुमचं फायनल असेल. बॉम्ब फुटण्याच्या अगोदर जे मोमेंटम असेल ते तुमचं इनिशियल मोमेंटम असेल, बॉम्ब फुटल्यानंतर जे काय मोमेंटम असेल ते तुमचं फायनल मोमेंटम असेल. ठीक आहे, मग इनिशियल मोमेंटम मी कसं लिहिणार बघा, मास इंटू वेलॉसिटी, मायनसला मायनस. ठीक आहे, चेंज म्हणजे इनिशियल मायनस फायनल असतं. त्यानंतर बघा फायनल मोमेंटम मी कसं काढणार बघा, फायनल मोमेंटम मास मी ब्रॅकेटमध्ये लिहितो, मासला मास, वेलॉसिटी जेवढ्या काय वेलॉसिटी ह्या डायरेक्शनमध्ये आहे त्या कशा घ्यायच्यात? मायनस व्ही. ठीक आहे, मॉड कंप्लीट. इनिशियल मोमेंटम कसं येईल? मास इंटू वेलॉसिटी, ह्या डायरेक्शनमध्ये जेवढ्या काही वेलॉसिटी असतील त्या प्लस घ्यायच्या, ह्या डायरेक्शनमध्ये जेवढ्या काही वेलॉसिटी असतील त्या मायनस घ्यायच्या. मास इंटू वेलॉसिटी ह्या डायरेक्शनमध्ये आहे म्हणून ती काय घ्यायची? मायनस. म्हणजे चेंज इन मोमेंटम काय येतं बघा, मास इंटू वेलॉसिटी, हे मायनस मायनस काय होऊन जाईल? प्लस होऊन जाईल, एम व्ही. म्हणजे चेंज इन मोमेंटम काय येईल तुमचं? डेल पी इज इक्वल टू 2m व्ही. हे विचारले नीट 1997ला. प्रॉब्लेम सोपा होता पण कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. कन्सेप्ट एकच आहे, मास इंटू वेलॉसिटी. ठीक आहे, डायरेक्शन इकडच्या डायरेक्शन सगळ्या वेलॉसिटी प्लस घ्या, तिकडच्या मायनस घ्या. ठीक आहे, लक्षात. मी दोन डायरेक्शनच्या फक्त सांगितल्या, इकडच्या वरच्या खालच्या, वरची असेल तर प्लस घ्या, खालची असेल तर मायनस घ्या, इकडची असेल तर प्लस घ्या, इकडची असेल तर मायनस घ्या. हे तुम्हाला एक्झाम्पल आल्यानंतर मी 4 वेलॉसिटीचं सांगल. सध्या फक्त 2 वेलॉसिटीचा खेळ चालू आहे, इकडं आणि इकडं. 4 वेलॉसिटी असतील म्हणजे सपोज करा एक बॉम्ब असेल, तो जर 4 तुकड्यामध्ये ब्रेक झाला, मग त्यावेळेस तुम्हाला 4 वेलॉसिटी घ्यावं लागतील. वरची वेलॉसिटीचे प्लस घ्यावं लागेल, खालचीची मायनस घ्यावं लागेल, इकडची प्लस घ्यावं लागेल, इकडची मायनस घ्यावं लागेल. हे त्यावेळेस एक्झाम्पल घेताना मी सांगेल ते. ठीक आहे, त्यामुळं याचं टेन्शन घेऊ नका. शेवटचा प्रॉब्लेम घेईल, नीट 2012मध्ये विचारला आहे.
आणि त्यानंतर मग हा पॉईंट मी संपवल. शेवटचा प्रॉब्लेम ह्यासाठी घ्यायचा आहे की तो वेगळा आहे, तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सॉल्व करावा लागतो. ठीक आहे, त्यामुळे हा प्रॉब्लेम घेईल. प्रॉब्लेम टाका. 49 नंबरचा आहे. वर्क पॉवर एनर्जीमध्येच कुलिजनमध्येच हा प्रॉब्लेम आहे. 49मध्ये टू स्पेअर ए अँड बी, दोन स्पेअर आहेत, दोन स्पेअर आहेत. टू स्पेअर ए अँड बी ऑफ मासेस M1 अँड M2, दोन स्पेअर आहेत ए अँड बी ऑफ मासेस M1 अँड M2 रिस्पेक्टिवली. दोन मासेस, दोन स्पेअर आहेत. टू स्पेअर ए अँड बी ऑफ मासेस M1 अँड M2 रिस्पेक्टिवली कोलाइड्स, कोलाइड्स. फुल स्टॉप. ए इज ॲट रेस्ट, दोन मासेस आहेत. ए इज ॲट रेस्ट इनिशियली अँड बी इज मूव्हिंग विथ वेलॉसिटी v. दोन मासेसपैकी एक बी आहे, एक ए आहे. ए रेस्टमध्ये आहे आणि बी मूव्ह होते विथ वेलॉसिटी v अलॉंग एक्स ॲक्सिस, अलॉंग एक्स ॲक्सिस. आफ्टर कोलिजन बी हॅज अ वेलॉसिटी v/2. कोलिजन झाल्यानंतर म्हणजे धडक बसल्यानंतर, आफ्टर कोलिजन बी हॅज वेलॉसिटी v/2 इन अ डायरेक्शन, in a direction perpendicular to the original direction, perpendicular to the original direction. Full stop. The mass A, full stop देऊन द्या. नीट 2012चा प्रॉब्लेम आहे, नीट 2012. The mass A moves आफ्टर कोलिजन. ॲक्च्युली हा कोलिजनमध्ये घ्यायला पाहिजे, कोलिजन शिकवल्यानंतर, पण मोमेंटम यूज करायचं त्यामुळे आत्ताच घेत आहे मी. द मास ए मूव्ज आफ्टर कोलिजन इन द डायरेक्शन, मास ए मूव आफ्टर कोलिजन इन द डायरेक्शन. प्रॉब्लेम एकदा वाचा, प्रॉब्लेम वाचून डायग्राम तयार करायची, डायग्राम तयार करून प्रॉब्लेम सॉल्व करायचा असतो. ठीक आहे, फिजिक्समध्ये डायग्राम तयार केली तरच प्रॉब्लेम सॉल्व होतो, 2D सॉल्व होत नाही. काय म्हटलं बघा, टू स्पेअर आहेत ए आणि बी, दोन स्पेअर आहे ए आणि बी. ठीक आहे, आता बघा मासेस M1 अँड M2 रिस्पेक्टिवली. ए इज ॲट रेस्ट. सपोज हा ए आहे आणि हा बी आहे. मी ए नंतर बी अगोदर का घेतला ते सांगतो. ठीक आहे, ए इज ॲट रेस्ट, हा ए रेस्टमध्ये आहे म्हणजे याची वेलॉसिटी किती असेल 0. ठीक आहे, अँड बी इज मूव्हिंग विथ वेलॉसिटी v अलॉंग एक्स डायरेक्शन. हा बी मूव्ह होत आहे वेलॉसिटी v न एक्स डायरेक्शनमध्ये. ठीक आहे, मला सांगा मी जर तिथे ए घेतला असता आणि इथे मी बी घेतला असता तर बी इकडं मूव्ह व्हायलेला असता, मग धडक झाली असती का, दोघांची कोलिजन झालं असतं का, नाही झालं असतं. म्हणून मी बी पहिल्यांदा घेतला आहे. ठीक आहे, त्यामुळे प्रॉब्लेम वाचून डायग्राम तयार व्हायला पाहिजे. बी इज मूव्हिंग विथ वेलॉसिटी v अलॉंग एक्स डायरेक्शन आफ्टर कोलिजन. कोलिजन झाल्यानंतर, धडक झाल्यानंतर ते एकमेकाला धडक झाले, कोलाइड्स. ठीक आहे, किंवा कोलिजन. आफ्टर कोलिजन बी हॅज अ वेलॉसिटी v/2 इन अ डायरेक्शन परपेंडिक्युलर टू द ओरिजिनल डायरेक्शन. कोलिजन झाल्यानंतर, कोलिजन हे कोलिजन झाले. कोलिजन झाल्यानंतर काय म्हणतंय, हा जो तुमचा बी आहे ना, बी एचं मास किती आहे M1, बीचं काय आहे M2. ठीक आहे, आफ्टर कोलिजन बी हॅज अ वेलॉसिटी v/2 इन अ डायरेक्शन परपेंडिक्युलर टू द ओरिजिनल डायरेक्शन. ह्याची ओरिजिनल डायरेक्शन कशी आहे, अशी आहे. ह्यानी ह्याच्यासोबत कोलिजन झाल्यानंतर, हे ह्याच्यावरती आदळल्यानंतर जो बी आहे तो कुठल्या डायरेक्शनमध्ये जायला लागले, परपेंडिक्युलर टू द ओरिजिनल डायरेक्शन. ओरिजिनल डायरेक्शन त्याची अशी होती, परपेंडिक्युलर डायरेक्शन त्याची अशी असेल. परपेंडिक्युलर टू द ओरिजिनल डायरेक्शन, परपेंडिक्युलर टू ओरिजिनल डायरेक्शन. ठीक आहे, याचा मास काय आहे M2 आहे. परपेंडिक्युलर टू ओरिजिनल डायरेक्शन
द मास ए मूव्ज आफ्टर कोलिजन. एचं काय होईल? ठीक आहे, मास ए मूव्ज आफ्टर कोलिजन. तो कुठं जाईल? कुठं जाईल माहिती का? कुठं जाईल? कुठं जाईल काहीच माहीत नाही आहे. सपोज करा तो जाईल असा जायला लागला. सपोज करा तो असं जायला लागला. सपोज म्हटलंय, सपोज तो असं जायला लागलाय. हे ए आहे, हा बी आहे. ठीक आहे, सपोज तो असं जायला लागलाय. सपोज, ठीक आहे, तो असं जायला लागला. आलं लक्षात? तर ह्या एचं काय होईल? एची व्हेलॉसिटी किती असेल ते काढायचं. नीट 2012चा प्रॉब्लेम आहे. डायग्राम अगोदर काढून घ्या. सपोज याची कारण व्हेलॉसिटी आहे व्ही डॅश, कारण इथे व्ही घेतलंय, त्याची व्हेलॉसिटी व्ही डॅश आहे. सपोज असा जायला लागलाय, मी कन्सिडर केलंय. ठीक आहे, तो तसा जायला म्हणून कन्सिडर केलंय. तुम्ही सरळ बी जायला, सरळ तर जाऊ शकत नाही. तो ह्यानी ह्याच्यावरती धडकला, हे ह्याच्यावरती धडकला, हे ह्याच्यावरती धडकला की तुझं तिरपा जाईल. बरं ठीक आहे, सरळ जाऊन मी तुम्ही करू शकतात, ट्राय करू शकतात, सरळ जाऊन पण करू शकतात. कारण मी म्हटलं सरळ जायला नाही तर मग ते तुम्हाला वाटेल की मला कसं काय माहिती आहे. त्यामुळं ट्राय करू शकतात. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये हा सपोज करा हा तिरपा जायला लागलाय. कोलिजन झाल्यानंतर हा ह्याच्यावरती आदळल्यानंतर हा सपोज करा हा तिरपा जायला लागलाय. ठीक आहे, तिरपा जायला लागलाय याचा अर्थ इथला अँगल किती असेल? सपोज करा थीटा आहे. हा तिरपा जायला लागलाय, इथला अँगल किती असेल? थीटा आहे. ठीक आहे, आता बघा, आता ह्याला मी दोन कंपाऊंडमध्ये रिझॉल्व करतो. ह्या व्ही डॅशला मी दोन कंपाऊंडमध्ये रिझॉल्व करतो. ह्या डायरेक्शनमध्ये जो व्हेलॉसिटीचा कंपोनंट येईल तो असेल व्ही डॅश साइन थीटा, आणि थीटाच्या डायरेक्शनमध्ये जो व्हेलॉसिटीचा कंपोनंट असेल तो असेल व्ही कॉस थीटा. ठीक आहे, हा व्हेलॉसिटीचे मी दोन कंपोनंट केले. थीटाच्या डायरेक्शनमध्ये व्ही कॉस थीटा, राहिलेल्या डायरेक्शनमध्ये व्ही डॅश साइन थीटा. ठीक आहे, म्हणजेच ह्याचं मोमेंटम, जे मोमेंटम होतं ते पण मला दोन कंपोनंटमध्ये ब्रेक करावं लागेल. इकडे एक कंपोनंट असेल, इकडे एक कंपोनंट असेल मोमेंटमचा. ठीक आहे, आता लक्ष द्या, एक्सटर्नल फोर्स आहे का? नाही आहे. म्हणजे इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम. इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व करताना इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम असं मी लिहिलंय, परंतु सॉल्व करताना ह्याची जी मेथड आहे सॉल्व करण्याची, ती मेथड सगळ्या प्रॉब्लेमपेक्षा वेगळी आहे. कारण आतापर्यंत असं तिरपा उडणारा काहीच नव्हतं. एकतर वर जायला तर नाही तर खाली जायला होतं. बॉम्ब फुटला, वर गेला नाही तर खाली गेला. ठीक आहे, बॉम्ब फुटला, एक इकडे गेला, एक इकडे गेला, असं तिरपं कोणी जात नव्हतं. त्यामुळे हा प्रॉब्लेम मी घेत आहे. ठीक आहे, वेगळा प्रॉब्लेम आहे. सॉल्व करण्याची मेथड पण ह्याची वेगळीच आहे. ठीक आहे, लक्षात. आता बघा, इनिशियल मोमेंटम इज इक्वल फायनल मोमेंटम. इनिशियल मोमेंटम आणि फायनल मोमेंटम घेताना दोन डायरेक्शनमध्ये घ्यायचं. एक एक्स डायरेक्शनमध्ये घ्यायचं, एक वाय डायरेक्शनमध्ये घ्यायचं. ठीक आहे, आता बघा, मोमेंटम इन एक्स डायरेक्शन, मोमेंटम इन एक्स डायरेक्शन, मोमेंटम इन एक्स डायरेक्शन. ठीक आहे, इनिशियल मोमेंटम एक्स डायरेक्शनमधले घ्यायचे. एक्स डायरेक्शनमधले इनिशियल मोमेंटम कोणकोणते आहेत बघा. आता एक्स डायरेक्शनमध्ये कोण आहे? ही एक वेलोसिटी व्ही कॉस थीटा. ठीक आहे, एक्स डायरेक्शनमधलं मोमेंटम, इनिशियल मोमेंटम एक्स डायरेक्शनमध्ये कोण कोण येतं बघा. कोलिजन व्हायच्या अगोदर मोमेंटम, एक्स डायरेक्शनमधलं मोमेंटम कोण आहे एक्स डायरेक्शनमध्ये? m2 इंटू व्ही प्लस हे एक्स डायरेक्शनमध्ये मूव्ह व्हायला काय? नाही मूव्ह व्हायला लागलं. ठीक आहे, मग m1 इथं काय असेल तुमचं? 0च असेल. इज इक्वल टू फायनल मोमेंटम आफ्टर कोलिजन जे असेल ते तुमचं फायनल मोमेंटम असेल, परंतु फायनल घेताना फक्त एक्स डायरेक्शनमधले मोमेंटम घ्यायचे. ठीक आहे, एक्स डायरेक्शनमधलं मोमेंटम कोण येईल? फक्त ही वेलोसिटी आणि हे मास. ठीक आहे, मग काय येतं बघा, m1 व्ही डॅश आहे इथं, व्ही डॅश कॉस थीटा. ठीक आहे, म्हणजे तुमचं इक्वेशन काय येतं? हे m2 व्ही इज इक्वल टू
m1 v डॅश कॉस थिटा. घेताना जर तिरपा बॉल जर मूव्ह झाला ना, घेताना एक्स डायरेक्शनमधलं मोमेंटम घ्यायचं, वाय डायरेक्शनमधलं मोमेंटम घ्यायचं. एक्स डायरेक्शनमधलं इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम घ्यायचं, वाय डायरेक्शनमधलं इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम घ्यायचं. ठीक आहे. आता बघा मोमेंटम इन वाय डायरेक्शन, मोमेंटम इन वाय डायरेक्शन, मोमेंटम इन वाय डायरेक्शन, मोमेंटम इनिशियल मोमेंटम इन वाय डायरेक्शन, इनिशियल फायनल मोमेंटम इन वाय डायरेक्शन. ठीक आहे. वाय डायरेक्शनमध्ये कुणी आहे का याच्यामध्ये? हा पण वाय डायरेक्शनमध्ये नाही आहे, हा पण नाही आहे, म्हणजे इनिशियल मोमेंटम तुमचं काय असेल? 0. कुणी आहे का इनिशियल वाय डायरेक्शनमध्ये? कुणीच नाही आहे. फायनल मोमेंटमकडे या. आता फायनल मोमेंटममध्ये बघा, आता वाय डायरेक्शनमध्ये कोण कोण आहे? हा बी बॉल वाय डायरेक्शनमध्ये जायला लागला आहे. ठीक आहे. सपोज करा तुम्ही वरचं सगळं प्लस घेतलात आणि खालचे सगळे मायनस घेतलात, खालच्या वेळेसाठी सगळे मायनस घेतलात. ठीक आहे. त्याच्या बाबतीत काय येतं बघा, मोमेंटम फायनल मोमेंटम इन वाय डायरेक्शन. मोमेंटम काय असतं? मास इंटू व्हेलॉसिटी. मास किती तुमचं? m2. त्यानंतर व्हेलॉसिटी तुमची किती आहे? v/2. झालं इथपर्यंत? ठीक आहे. आता बघा वाय डायरेक्शनमधले मोमेंटम v डॅश साइन थिटा ही व्हेलॉसिटी आहे आणि मास काय तुमचं? m1 आहे. ह्या मासला तुम्ही एकदा एक्स डायरेक्शनमध्ये घ्यायचं, एकदा वाय डायरेक्शनमध्ये घ्यायचं. ठीक आहे. मी मायनस लिहील. मायनस का लिहील? कारण खालच्या व्हेलॉसिटी सगळे मी मायनस लिहितोय, वरच्या सगळे मी प्लस लिहितो. मायनस मास किती आहे? m1 आहे आणि व्हेलॉसिटी किती आहे? v डॅश साइन थिटा. ठीक आहे. त्या इक्वेशनला फक्त मी सॉल्व करतो. आता प्रॉब्लेम वेगळा आहे, वेगळ्या मेथडनं सॉल्व करावा लागतो. ठीक आहे. जेवढ्या मेथडचे प्रॉब्लेम येतील तेवढे मी घेत आहे, त्यामुळं असं कुठला राहिला मग असं तसं काहीच नाही आहे. सगळ्या मेथडचे प्रॉब्लेम अभ्यास करूनच घेत आहे मी. m2 v2 इज इक्वल टू, त्याला मी इकडे घेऊन येतो आहे, m1 v डॅश साइन थिटा. हे झालं तुमचं इक्वेशन 2 आणि ह्याला द्या इक्वेशन 1. ठीक आहे. आता बघा 2 डिवाइड बाय 1 करा, म्हणजे साइन बाय कॉस येऊन जातं. डिवाइड 2 बाय 1 काय तर बघा मग, m2 v/2 डिवाइड बाय m2 v. इकडच्या साईडला m1 v डॅश साइन थिटा डिवाइड बाय m2 v/2 m2v सॉरी m1 इथं आहे ना, सॉरी m1 आहे सर, m1 v डॅश कॉस थिटा. m2 कॅन्सल झालं, त्यानंतर m1 कॅन्सल झालं, v डॅश कॅन्सल झालं. ठीक आहे. ह्याच्यामध्ये हे v आणि हे v कॅन्सल झालं, हे 1/2 राहतं, 1/2 खाली येईल, म्हणजे काय होईल इथं 1/2 इज इक्वल टू साइन बाय कॉस काय होतं? टॅन होतं. साइन बाय कॉस काय होतं? टॅन. मग टॅनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1/2 असते? टॅनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1/2 असते? कोणत्या अँगलची असते? हां, कोणत्या अँगलची असते टॅनच्या? ठीक आहे. टॅन थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स 1/2. लक्षात? ऑप्शनमध्ये हे ऑप्शन होतं टॅन इनवर्स 1/2 म्हणून. 49 नंबरचा प्रॉब्लेम आहे, तो चेक करा. तो प्रॉब्लेम हा असाच सॉल्व करावा लागतो. ठीक आहे. तो प्रॉब्लेम असाच सॉल्व करावा लागतो. हा यमोन मास थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स 1/2 न हा असा मूव्ह होईल कोलिजन झाल्यानंतर. लक्षात? हे तुमचे मोमेंटमवरचे जेवढे काही प्रॉब्लेम्स आलेत तेवढे मी सॉल्व करून दिलेत. उद्याच्या लेक्चरमध्ये मी तुमचं इम्पल्स स्टार्ट करल. इम्पल्सवरती जेवढे काही प्रॉब्लेम्स आलेले असतील ते पण मी सगळे सॉल्व करून देईल. ठीक आहे.